लहान मुलांबरोबर पण काम करतेस, तर आपण भारतात बघतो की बरेच वेळा ADHDची मुलं म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲटिट्यूड डिसऑर्डरची मुलं, ज्याला आपण ADHD किंवा खूप अशी वळवळ मुलं म्हणतो किंवा मस्तीखोर ज्याला आपण आपल्या साध्या सोप्या भाषेत म्हणू, त्या मुलांना इथे म्हणजे आई दोन रपाटे किंवा रट्टे मारून हे करते, पण ते सिम्पटम आहे किंवा हे डिसऑर्डर हे कळत नाही. तर तेच तिकडे UK किंवा परदेशात कशा प्रकारे बघितलं जातं किंवा कशा प्रकारे मॅनेज केलं जातं. बरोबर. खूप सुंदर प्रश्न आहे ना. आणि UK मी जसा म्हणत होते की UK इंडियापेक्षा 10 ते 20 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये पुढे आहे. त्यामुळे तिथे सिस्टम्स शाळेपासून म्हणजे अगदी बालवाडी जे पाळणा वगैरे असतं तिथेपासून वरपर्यंत कॉलेजमध्ये प्रोफेसर्सपर्यंत लोकांना ह्या आजारांचा नॉलेज आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं काहीतरी हटकेमध्ये. आज आपण थोडा मनाचा विषय घेणार आहोत आणि मनाचा विषय सांगायला आपल्याकडे डॉक्टर सई जोशी या आल्या आहेत, ज्या मानसोपचार तज्ज्ञ किंवा सायकोलॉजिस्ट आहेत आणि तिचा चांगला एक्सपिरियन्स आहे. तर आपण तिच्याकडून जाणून घेऊया आज मन की बात काय आहे ते. चला तर मग. नमस्कार सई. नमस्कार. तू सायकोलॉजिस्ट म्हणजेच मानसोपचार तज्ज्ञ आहेस. पूर्वी जेव्हा लोक म्हणायचे की मी मानसोपचार तज्ज्ञाकडे जातोय, तेव्हा लोक म्हणायचे अरे काय तुला वेळ लागला आहे का जायला. आणि आता लोक जातात असं मला वाटतंय. पण आता तुझा अनुभव तू सांग की त्यात आणि ह्यात काय फरक आहे. बरोबर. आता गेली 10 वर्ष झाले मी ह्या फील्डमध्ये आहे आणि आम्ही ह्या बाबतीमध्ये खूप बदल बघतोय की मानसोपचार किंवा मेंटल हेल्थ हे आधीपासून टॅबू होता आणि आतासुद्धा आहे. पण नवीन पिढीला जेवढा एक्सपोजर मिळतं किंवा नवीन नवीन जेवढ्या गोष्टी बघितल्या जातात, सगळ्या TV सिरीजमधून सिनेमांमधून या गोष्टीबद्दल बोललं जातं आहे, त्यामुळे खूप लोक पुढे येत आहेत आणि मेंटल हेल्थ सुधारण्यासाठी सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करतात. तर ही एका दृष्टीने चांगली गोष्ट आहे की लोक वेळेवरती ह्या गोष्टींचा उपचार करण्याचा निर्णय घेत आहेत आणि पुढे येऊन हा निर्णय घेत आहेत. तर नवीन पिढी जेवढी अवेअर आहे तेवढीच ती जुन्या पिढीला सुद्धा प्रोत्साहन देते की हा सपोर्ट गरजेचा आहे आणि घेतला पाहिजे. तू जसं म्हणालीस की नवीन पिढी जुन्या पिढीला प्रोत्साहन देते किंवा सांगते की तुम्ही हे उपचार घ्या किंवा मानसोपचाराकडे जा, तर हे तुला कुठे जाणवतं आहे. बरोबर. आता आमच्या क्लिनिकमध्ये बरेचदा असं होतं की मुलं आईवडिलांना किंवा आजी आजोबांना किंवा मावशी काका ह्या वयाच्या लोकांना घेऊन येतात आणि सल्ला देतात की नाही आता हे बदलण्याची गरज आहे. घरात बसून सहन करण्यापेक्षा कुठेतरी व्यक्त होण्याची आणि बोलण्याची गरज आहे. कारण आपल्या कधी कधी असं होतं की आईच्या वयाच्या लोकांना कधी बाहेर जास्त पडलं जात नाही किंवा मैत्रिणी नसतात किंवा ग्रुप नसतात. तर एक मनातली गोष्टी बोलण्यासाठी एक जी मोकळेपणाने जागा पाहिजे, त्या जागेचा उपभोग घेणे हे गरजेचं आहे. तर यंग पिढी जी आहे ती ह्याबद्दल अवेअर आहे आणि त्यामुळे ती जुन्या पिढीला प्रोत्साहन देते. कुठल्या बाबतीत तुला दिसतं की म्हणजे नवीन पिढी जुन्या पिढीला घेऊन येते. म्हणजे फॅमिली इश्यूज आहेत का, एकटेपणा हा एक मुख्य आहे का, स्ट्रेस आहे का, काही फायनान्शियल इश्यूज आहेत. म्हणजे ह्यातला कुठला सगळ्यात जास्त तुला जाणवतो बदल किंवा हे की त्या कारणामुळे आज तुमच्याकडे किंवा मानसोपचारांकडे येत आहेत लोक. मला असं वाटतं सगळ्याच क्षेत्रामध्ये जो बदल घडतोय तो खूप फास्ट घडणारा बदल आहे आणि कुठल्याही पिढीला त्या बदलाबरोबर कोपअप करणे खूप अवघड झालं आहे. तर जेवढा फास्ट हा बदल घडतोय तितक्या फास्ट आपण तर कोपअप नाही करू शकत. मग ते शाळेत जाणारी मुलं असो, कॉलेजमधली असो किंवा जुनी पिढी असो, की नवीन व्हॉट्सॲप येतं आहे, नवीन ॲप्स येत आहेत, ह्याबरोबर कोपअप करणं किंवा अभ्यासाबद्दल. तर हे जे बदल खूप लवकर येत जातात हे मुख्य कारण आहे की लोक आपल्याकडे येत आहेत आणि सायकोलॉजिस्टची गरज तिथे पडते जास्तीत जास्त लोकांना. सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट ह्यात काय नक्की फरक आहे हे तू जरा सांग. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे.
कारण ह्याच्यावरूनच हा निर्णय घेता येतो की नक्की आपल्याला कोणाकडे जायची गरज आहे. आता सायकॅट्रिस्ट जेव्हा आपण म्हणतो तर हे लोक डॉक्टर असतात, MBBS करून मानसिक आरोग्यामध्ये त्यांचं स्पेशलायझेशन असतं आणि ह्यांची मुख्य ट्रीटमेंट देण्याची पद्धत म्हणजे औषधं असतात. तर वेगवेगळ्या पद्धतीची औषधं प्रिस्क्राईब करणे हा उपचारांचं माध्यम त्यांचं असतं. त्याविरुद्ध आम्ही सायकोलॉजिस्ट असतो आणि सायकोलॉजिस्ट हे फक्त बोलून गप्पा मारून आणि आपल्या मनाला चालना देण्याची काम आम्ही करतो, मनाचा व्यायाम करून घेण्याचं काम आम्ही करतो. तर ही पूर्णपणे औषधं न वापर करता आपण ट्रीटमेंट करतो. तर हे सायकोलॉजी फील्ड आहे आणि हे दोन्ही फील्ड एकत्र काम करतात. असं नाही आहे की एकाच पद्धतीचा उपचार करण्याची गरज असते. तर लोकांना किती आजार आहे, किती त्रास होतो ह्यावरती हे ठरवण्यात येतं. तुम्हाला गोळ्यांची गरज आहे का फक्त बोलून ह्याच्यावरती आपण उपाय करू शकतो. पण असं होतं का की आता मी सायकोलॉजिस्टकडे गेलो म्हणजे मला आता सायकॅट्रिस्टकडे हे पाठवणारच, की असं गृहीत धरणारे असतात का किंवा त्या भीतीने येत नाहीत असं होतं का? 100% लोक गोळ्या औषधं घेण्याच्या भीतीने किंवा ह्या आपल्याला कोणीतरी वेगळं ठरवतंय का किंवा आपण ह्यांच्याकडे जातोय म्हणजे आपल्याला वेड लागलाय का ह्या भीतीने लोक येत नाहीत. आणि ह्या दोन प्रोफेशन्समधला फरक न माहिती असल्यामुळे सुद्धा लोक जात नाही. तर आपण तुम्ही सायकॅट्रिस्टकडे गेला किंवा सायकोलॉजिस्टकडे गेला तरी ते तुमचे सिम्पटम्स बघणार आहेत. एक सिम्पटम्स किती सिव्हिअर आहेत ह्यांच्यावरती ठरवणार आहेत की तुम्हाला फक्त बोलून त्याच्यावरती उपाय करता येऊ शकतो का. जर येऊ शकतो तर तो तसा उपाय केला जातो. पण सिम्पटम्स खूप सिव्हिअर असतील, खूप वर्षांचे असतील तर त्यावेळेला आपल्याला त्याच्याबरोबरही गोळ्या आणि औषधांची गरज पडू शकते. असं होतं का की मी आधी चुकून, कारण मला यातला फरकच माहिती नाही आहे, सायकोलॉजिस्ट आणि सायकोलॉजिस्ट म्हणजे मानसोपचार तज्ञ आणि मनोविकार तज्ञ हा फरकच माहिती नाही आहे. मी डायरेक्ट सायकॅट्रिस्टकडे गेले आणि त्यांनी मला औषधं दिली किंवा हिप्नोटाईज करून विचार. तर का सायकोलॉजिस्ट पण हिप्नोसिस हा प्रकार वापरतात? हिप्नोसिस बद्दल खूप उत्सुकता असते. बरोबर, खूप क्युरिओसिटी असलेला फील्ड आहे. तर हिप्नोसिस हा एक प्रकारची थेरपी आहे. अच्छा. आणि प्रत्येक आजारावरती ह्याने काम करता येत नाही आणि हे एक खूप आउटडेटेड थेरपीचं माध्यम आहे. हा थेरपीचा प्रकार सगळे सायकोलॉजिस्ट नाही करू शकत. त्यामध्ये इंटेन्स ट्रेनिंग लागतं आणि प्रत्येक वेळेला हीच उपचार पद्धत योग्य असेल असं नाही. पण सायकॅट्रिस्ट यूज करू शकतात? नाही, कोणीच नाही. जे लोक त्याच्यासाठी सायकोलॉजिस्ट पाहिजे किंवा सायकॅट्रिस्ट पाहिजे असं गरजेचं नाही. त्या फील्डमध्ये ज्यांचं ट्रेनिंग आहे, ज्यांनी 5-10 वर्ष ट्रेनिंग घेतलं आहे आणि मग 10-12 वर्ष प्रॅक्टिस केली आहे असा एक्सपिरियन्स असणारे लोकच त्यामध्ये पण सायकॅट्रिस्टकडे गेलेच आणि त्याला वाटलं की नाही त्यांना गोळ्या आणि औषधाची गरज नाही आहे तर ते सायकोलॉजिस्टकडे पाठवतात. बऱ्यापैकी आता इंडियामध्ये आता मी मागच्या महिन्यातच इंडियन सायकॅट्री असोसिएशनला थेरपीसाठी मला बोलायला इन्व्हाइट केलं होतं आणि तिथे हे दोन प्रोफेशन्स कसे कोलॅबोरेटिव्हली काम करू शकतात यावरती आपण बोललो. तर जे चांगले सायकॅट्रिस्ट असते, जे अवेअर आहेत, ते नक्की गोळ्या औषधांचा उपयोग करणं लिमिट करतील किंवा टाळतील आणि ज्याला शक्य आहे त्याला सायकोलॉजिस्ट आधी पाठवतील. तू आता बरेच वर्ष UK आहेस, तिथेही तू प्रॅक्टिस करतेस, एका नामांकित हॉस्पिटलमध्ये तू ॲज अ सायकोलॉजिस्ट काम करतेस. जेव्हा तू इथे होतीस भारतामध्ये तेव्हा कुठल्या प्रकारचे तू पेशंट्स बघितलेस किंवा मी म्हणेन कुठल्या प्रकारचे तुझ्याकडे उपचार घ्यायला लोक आले आणि तिथे कुठल्या प्रकारचे, म्हणजे त्यात काय तुला डिफरन्स किंवा तफावत जाणवते का? नक्कीच, 100%. आणि याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे इथे मी ज्या स्वरूपाचं काम करत होते ते वेगळं होतं, तिथे ज्या स्वरूपाचं काम करते ते वेगळं आहे. इथे मी सर्वसाधारणपणे आउट पेशंट आपण जसं आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जातो तसं माझं क्लिनिक इथे मी चालवायचे.
तर आपल्यासारखे म्हणजे माझ्यासारखे अगदी हे सांगेन लोक ज्यांना स्ट्रेस आहे, दैनंदिन जीवनाचा स्ट्रेस आहे किंवा परीक्षेचा स्ट्रेस आहे, ह्या गोष्टींसाठी मॅरेज इश्यूज आहेत, या गोष्टींसाठी येणारे लोक खूप जास्त होते. ज्यांना कुठलाही मानसिक आजार पुस्तकात वाचून सांगता येईल असा नाही आहे, असे लोक इथे माझ्याकडे जास्त यायचे. त्याविरुद्ध तिथे मी हॉस्पिटलमध्ये काम करते, आमचं मेंटल हॉस्पिटल आहे. तिथे मी प्रॉपर जे मानसिक रुग्ण असतात, ज्यांना डिप्रेशन, OCD ह्या पद्धतीचे आजार झालेले आहेत, ह्याच्यावरती जास्त काम करते. त्यामुळे हे 2 पद्धती वेगळ्या आहेत. पण तिथे सुद्धा माझं पार्ट टाईम क्लिनिक हे नॉर्मल किंवा जे अनडायग्नोज्ड लोक आहेत त्यांच्यासाठी असतंच. आणि त्याच्यामध्ये जो बदल दिसतो आम्हाला मुख्य करून तो असा आहे की लोकांची येण्याची जी एक मानसिकता असते की मला आता गरज आहे आणि मी आता सायकोलॉजिस्टकडे गेलं पाहिजे, ती खूप लवकर येते. म्हणजे तो आजार किंवा तो त्रास जो म्हणता येत आपल्याला आजारापेक्षा, हा त्रास खूप वाढेपर्यंत लोक वाट बघत नाहीत. म्हणजे तिथे सोशल टॅबू इतका नाही आहे. सोशल टॅबू आहे पण या पिढीमध्ये जास्त आहे. अच्छा. पिढीमध्ये तो टॅबू खूप कमी आहे. आणि दुसरी गोष्ट जी ह्याचं कारण आहे मुख्य म्हणजे की सायकोलॉजी किंवा थेरपीची गरज ही सगळीकडे भासते आणि इन्शुरन्समधून ह्या सगळ्या गोष्टी पे होत. त्यामुळे लोकांना स्वतःच्या खिशातून पैसे देऊन थेरपीला यावं लागत नाही ना, हे सगळं इन्शुरन्स कवर्ड असतं. माझ्या इन्शुरन्समध्ये मला 10 ते 20 सेशन्स आरामात कवर होतात. त्यामुळे लोक मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांना थेरपी खूप जास्त ॲक्सेसिबल आहे तिथ्यापेक्षा. तिथे कुठल्या प्रकारचे तू पेशंट्स बघितलेस, म्हणजे काही असा एखादा अनुभव की खूप असा विचित्र बघितले किंवा काही वेगळे बघितलेस? बरोबर. न हटके बेसिकली. सायकोलॉजी फील्ड खूप इंटरेस्टिंग आहे आणि आपलं मन खूप वेगवेगळ्या प्रकाराने स्ट्रेसला खूप करत असतं आणि प्रत्येकाची ती पद्धत वेगळी असू शकते. त्यामुळे प्रत्येक पेशंट इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन येतो समोर. प्रेझेंटेशन्स खूप इंटरेस्टिंग असतात. आता आम्ही सिव्हिअर OCD वरती काम करतो, सिव्हिअर सेल्फ हार्मवरती काम करतो, वेगवेगळ्या पर्सनॅलिटी डिसऑर्डर्सवरती काम करतो. तर इंटरेस्टिंग म्हणजे आता मेंटल हॉस्पिटलमध्ये काम करत असल्यामुळे काहीच प्रेडिक्टेबल नसतं. हो, कधीही कोणीही काही करू शकतं आणि त्याच्यासाठी आम्ही अख्खी टीम जी आहे, टीमवर्क खूप इम्पॉर्टंट आहे. तर सगळी टीम तयार असते. तर एखादा पेशंट जर का पळून जायचा प्रयत्न केला किंवा एका पेशंटचा आमच्या खूप एकटेपणा जाणवत होता आणि तिथे बऱ्यापैकी सगळे लोक एकटेच असतात, एवढ्या राहायची सवय असते. तर एका पेशंटला आमच्या एकटं राहायची थोडीशी भीती वाटायला लागली किंवा एकटेपणा जास्त. तर त्यांनी त्यांच्यासाठी डॉग ऑर्डर केला आणि तो आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन डिलिव्हर झाला की हे पागवलेलं आहे आणि हे आता आम्ही डिलिव्हर करतोय. तर तो पेशंटनी ऑर्डर केला होता तिच्यासाठी त्यांच्याबरोबर नखण्यासाठी आणि मग ते आम्हाला सगळं परत पाठवावं लागलं, रिटर्न करावं लागलं. अच्छा, म्हणजे आला नाहीच नाही, ऑफकोर्स नाही. ते घरी गेल्यावर डिस्चार्ज झाल्यावर ऑर्डर करू शकतात, पण आम्ही हॉस्पिटलमध्ये त्यांचा पेट अनफॉर्च्युनेटली नाही केटर करू शकत. तर अशा घटना खूप घडत असतात आणि त्यावरून नाही कळतं की एकटेपणा हा एक खूप मोठा आजार सगळीकडे बसवतो. तू आता OCD म्हणालीस, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. येस. हे आपण आपल्या इथे पण भारतामध्ये आपण ऐकलं की काही सेलिब्रिटीजना पण आहे. तर त्यामध्ये असं असेल की मला घर फार स्वच्छ लागतं किंवा मी स्वच्छता प्रिय, हे मी ऐकल्याबरोबर म्हणाले. पण ही एक्झॅक्टली डिसऑर्डर आहे, ही मानसिक क्रिया आहे तर काय, हे जरा तू एक्सप्लेन करशील का? बरोबर आहे. व्हेरी इंटरेस्टिंग, कारण हा माझा स्पेशलायझेशन सब्जेक्ट आहे आणि मी OCDवरती बरेच वर्ष काम करते. पण तू घरी OCD सारखं नाही, अजिबात नाही. म्हणजे मला पण स्वच्छता आता नाही.
नाही. तर हेच जे उदाहरण तू म्हणालीस हेच सगळ्यांच्या तोंडात बसलेलं आहे. हे शब्द खूप मोठे तोंडात लोकांच्या बसलेले आहेत आणि ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. म्हणणं की मला स्वच्छता आवडते म्हणजे मला OCD आहे का? तर नाही. मला नीटनेटकेपणा आवडतो म्हणजे मला OCD आहे का? तर नाही. OCD हा एक सिव्हिअर मानसिक आजार आहे ज्याच्यामध्ये जेव्हा आपण म्हणतो की ह्याच्यासाठी समजून घेणं हे महत्त्वाचं आहे की जेव्हा कुठल्याही व्यक्तीचं दैनंदिन जीवन थांबतं, ते कामावर जाऊ शकत नाहीत किंवा इतर कुठल्याही स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत किंवा स्वतःसाठी जेवण बनवून व्यवस्थित त्यांचं आयुष्य जगायचं थांबतं, त्यावेळेला आपण म्हणतो की मानसिक आजाराची सुरुवात झालेली आहे. तर OCDमध्ये काय होत असतं, 2 त्याचे भाग आहेत. एक आहे ऑब्सेसिव्ह थॉट्स, म्हणजे सतत एकाच गोष्टीचा विचार करत राहणे की, आणि हा आजार कोविड नंतर स्पेशली खूप वाढलेला आहे की लोकांना वाटतं हे स्वच्छ आहे की नाही, हे स्वच्छ आहे की नाही, हे स्वच्छ आहे. तर हा एक प्रकार झाला त्यातला. आणि स्वच्छ आहे की नाही ह्याच्यावरती आपलं मन सतत डाऊट घेतं. तर आपल्या मनाची जी सेफ वाटण्याची सिस्टीम असते ती फॉल्स अलार्म द्यायला लागते की आपल्याला उगाच वाटत राहतं की हे स्वच्छ आहे की नाही आणि अरे मला काहीतरी दुखापत होईल का, मग ह्याच्यामुळे हा आजार मला होईल का, मग हे पोटात गेलं तर मला काहीतरी होईल का किंवा दुसऱ्या पोटाला काहीतरी होईल का, हा एक विचार सतत प्रत्येक गोष्टीमध्ये येणे आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी आपण कुठली तरी गोष्ट करणे. म्हणजे आता सगळ्यात कॉमन गोष्ट आहे हात धुणे. त्या हँडवॉशिंग लोकांचं इतकं वाढतं की हाताचं स्किन सगळं निघून जायला लागतं. 20-25 वेळेला प्रत्येक वेळेला 3-3, 4-4 वेळा साबण लावून हात धुणारे. आणि हे सगळ्यात क्लासिक एक्झाम्पल आहे. यांचे बरेच प्रकार आम्ही बघतो, बरेच. मग ह्याच्यामध्ये काउंटिंग येतं की प्रत्येक वेळेला मला वाईट विचार आला तर मी 10 वेळेला जप करेन किंवा 10 वेळेला अमुक गोष्ट मोजेन किंवा मी 20 ते 25 अंक मोजेन किंवा मला 3 आकडा 5 वेळा दिसला तर ह्याच्याने काहीतरी वाईट होईल. ह्या गोष्टीवरती ठाम राहून तुम्ही कुठला तरी एक ॲक्शन करताय ज्याच्यामुळे तुम्हाला सेफ वाटत असेल तर हे ऑब्सेशन आणि कंपल्शन, त्यामुळे होणारं कंपल्सिव्ह बिहेवियर. आता आमच्याकडे जे पेशंट्स आहेत ते 13-13, 14-14 तास अंग बघत. बापरे. पण मग जसं तू म्हणालीस की हे 13-14 तास आंघोळ करतात, तर तू म्हणालीस की ऑब्सेशन हा प्रकार, म्हणजे मी हे ऐकलं तर आपण जे बघतो, म्हणजे आपण बरेच वेळा आपल्या भारतात म्हण किंवा महाराष्ट्रात म्हण बघितलेलं आहे की एखाद्यावर माझं खूप प्रेम आहे म्हणून पण मी तिला मारून टाकली का, तर तिने आयदर नकार तर दिला किंवा ती दुसरीकडे लग्न नको करायला. म्हणजे हे पण एक ऑब्सेशन, ही डिसऑर्डर आहे का? नक्कीच. डिसऑर्डर मध्ये मोजण्यापेक्षा ही एक पर्सनॅलिटी आहे. म्हणजे की ही पर्सनॅलिटी अशी आहे की रिजेक्शन ही गोष्ट ज्यांना पचवता येत नाही की मला रिजेक्ट कसं केलं, किंवा त्याच्यावरती येणारा इतका राग आहे किंवा इतका इम्पल्सिव्ह, त्याच्या मागे कुठलाही विचार न करता त्याच्यावर कुठली तरी ॲक्शन घेणे, ही एक काय म्हणतात विकृत स्वभाव म्हणता येईल. ओके. तर त्याच्यातून, आणि अशा व्यक्तींचं काहीतरी पास्ट असतं, कुठेतरी पास्ट ट्रॉमा असतो, लहानपणापासून ह्या गोष्टी कुठेतरी मनात राहिलेल्या असतात आणि त्यामुळे ही विकृत स्वभाव जो आहे हा जन्माला येतो. तू आता सध्या तुझ्या इकडे जे पेशंट्स बघतेस त्याच्यामध्ये आणि जे भारतात आपल्या जे मी म्हणेन गावांमध्ये राहणारे आहेत किंवा शहरामध्ये न राहणारे किंवा छोट्या शहरामध्ये किंवा छोट्या गावी राहणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये खरंच इतकं आता फॉरवर्डनेस आला आहे का की मला काहीतरी होतं आहे. जसं आपण म्हणून शेतकऱ्यांची आत्महत्या, हे एक जे आहे हे मानसिक प्रकार आहे. तर यासाठी कधी कोण तुला रीच आउट झालं आहे का किंवा तुझ्याकडे असे काही पेशंट्स आलेत का? बरोबर.
आता आत्महत्या ही जनरलच आपल्याकडे शेतकऱ्यांमध्ये जास्त जाणवत आहे किंवा स्टुडंट्समध्ये जास्त जाणवत आहे. तर हा सुद्धा एक नवीन आजार आमच्या सायकोलॉजीनी नवीन आत्ता मागच्या वर्षी एक्सेप्ट केलेला आहे की आत्महत्या करणे हा एक मानसिक आजार आहे आणि ह्याचे सिम्पटम्स आपल्याला आधीपासून दिसून येतात. पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायसाठी ही सांगलीसारख्या छोट्या शहरामध्ये माझं क्लिनिक चालू केलं आणि चालवते आणि आमच्याकडे येणारे 90% क्राऊड जे आहे हे खेड्यातून येतं. ते खेड्यातून येणाऱ्या लोक जे आहेत ते शोधून आमचं क्लिनिक आमच्याकडे येतात आणि समस्यासुद्धा फार वेगळ्या नसतात. नवीन पिढी मांडलेले जे विचार असतात ते पटकन एक्सेप्ट होत नाहीत जुन्या पिढीला. हा एक खूप कॉमन गोष्ट विषय आणि ह्याचेच वेगवेगळे उदाहरणं मग ते करिअर बाबतीत असो, इंटरकास्ट मॅरेजेस असो किंवा आर्थिक गोष्टी असतो. साधारण कॅटेगरीज ह्याच आहेत, फक्त प्रत्येकाचे अनुभव करण्याचे विचार वेगळे आहेत आणि पद्धती वेगळ्या आहेत. पण शहरातून आलेल्या लोकांनी सुद्धा ह्याच समस्या जास्त. पण मग जेव्हा गावातली मुलं येतात तुझ्याकडे तेव्हा ते आईबाबांना पण घेऊन येतात का? म्हणजे तुझ्याकडे काउन्सिल करायला किंवा समुपदेशन करायला का? तर त्यांना समजावा की मला शेती कशाची नाही किंवा मला गावात राहायचं नाही, मला शहरात जायचं आहे. का फक्त आईबाबाच येतात का मुलं येतात? हे आमच्याकडे दोन्ही आम्ही पद्धती बघितलेल्या आहेत. ज्या वेळेला असं होतं की सगळे उपाय करून झाले आणि कशानेच ही व्यक्ती सुधारत नाहीये. मग ते असं एका बाजूने असू शकतं की आई वडिलांना जाणवतं की आमचा मुलगा हे करतच नाहीये, वाया गेले हे जे आपण म्हणतो. अशा वेळेला आई वडील सगळे त्यांचे उपास उपाय आहेत ते सगळे करून झाले की घेऊन येतात आणि म्हणतात हे काही करत नाही. मग त्यांचा इंटरेस्ट तुम्ही लक्षात घेतला का? त्यांचा का करत नाही हे लक्षात. तर असे सुद्धा लोक दिसतात आणि त्याच्या उलटही लोक दिसतात की आई वडील खचून गेलेत किंवा थोडंसं डिप्रेशन आहे आणि डिप्रेशन ही गोष्ट ज्या नवीन पिढीला कळते, ज्यांनी अनुभव घेतलेला आहे किंवा ऐकलेला आहे ते त्यांच्या आईवडिलांना घेऊन येतात किंवा वयस्कर लोकांना घेऊन येतात. त्यांना OCD कळतो, त्यांचे सिम्प दिसले तर ते आमच्याकडे त्यांच्या मोठ्या लोकांना घेऊन येतात की तुम्हाला ह्याची गरज आहे. आणि त्यामुळे अवेअरनेस जिथे जिथे आहे तिथे तिथे लोक घेऊन येतात. कुठलं असं छोटंसं उदाहरण किंवा किस्सा सांगू शकशील का तू की जिथं घेऊन आलेत पण काहीच पटलं नाही किंवा खूप चांगलं पटलं आणि पुढे खूप चांगलं झालं आणि पुन्हा तुझ्याकडे ते येऊन सांगितलंय किंवा असं काही झालंय? तर या गोष्टीचं सगळ्यात महत्त्वाचं उत्तर असं आहे की सायकोलॉजिस्ट वरतीच जेव्हा पेशंट्स किंवा क्लायंट्स येतात त्यांचा किती विश्वास आहे ह्या गंभीरवर की मी ह्यांना किती मन मोकळेपणे माझ्या गोष्टी सांगू शकतो आणि किती मला विश्वास आहे की नाही ही व्यक्ती मला बरं आहे. बरोबर, तो आजार कितीही मोठा असू दे किंवा कितीही लहान असू दे. बरेचदा असं होतं की साधं सिम्पल ब्रेकअप जे आता मी म्हणते सिम्पल कारण आम्ही रोज खूप ब्रेकअपची उदाहरणं बघतो आणि खूप लोक येतात. पण त्या व्यक्तीचा जर का सायकोलॉजिस्टवरती विश्वास नसेल आणि आम्ही बरेचदा असे उपाय वापरतो की ते खूप रॅन्डम असतात. म्हणजे माझ्या सेशन्समध्ये मी त्यांना होमवर्क देते. तर होमवर्कमध्ये असं असू शकतं की आज तू जाऊन मी सांगितलं ना हा हा पिक्चर बघ. इतका सोपा होमवर्क असतो पण तो विश्वास ठेवून जर त्यांनी केला तर त्याचा फायदा. मग ते त्यांचा आजार कितीही सिव्हिअर असतो. हो, म्हणजे विश्वास हा फार महत्वाचा आहे. ज्या वेळेला त्यांना वाटतं की नाही हे जे मी करते ह्याने मी ह्यातून बाहेर पडेल त्यावेळेला त्याचा उपयोग होतो. नाहीतर कितीही सिम्पल गोष्ट असतो दे, कितीही सोपा वाटणारा की आजार असू दे त्यांच्यावरती काम होत नाही. आपण वळूया लहान मुलांकडे. लहान मुलांबरोबर काम करतेस तर आपण भारतात बघतो की बरेच वेळा ADHDची मुलं म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲटिट्यूड डिसऑर्डरची मुलं, त्याला आपण ADHD किंवा खूप अशी वळवळ मुलं म्हणतो किंवा मस्तिखोर ज्याला आपण आपल्या साध्या सोप्या भाषेत म्हणू,
त्या मुलांना इथे म्हणजे आई दोन रपाटे किंवा रट्टे मारून हे करते, पण ते सिम्पटम आहे किंवा हे डिसऑर्डर आहे हे कळत नाही. तर तेच तिकडे UK किंवा परदेशात कशा प्रकारे बघितलं जातं किंवा कशा प्रकारे मॅनेज केलं जातं. बरोबर. खूप सुंदर प्रश्न आहे ना. आणि UK मी जसा म्हणत होते की UK इंडियापेक्षा 10 ते 20 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये पुढे आहे. त्यामुळे तिथे सिस्टम्स शाळेपासून म्हणजे अगदी बालवाडी जे पाळणा वगैरे असतं तिथेपासून वरपर्यंत कॉलेजमध्ये प्रोफेसर्सपर्यंत लोकांना ह्या आजारांचा नॉलेज आहे. तर कुठलीही व्यक्ती सांगू शकते की हे सिम्पटम्स साधारण आपल्याला असे दिसतात आणि आईवडिलांना सांगतात की तुम्ही हे चेक करून घ्या. त्यानंतर लोक आपल्या मुलांना घेऊन सायकॅट्रिस्ट किंवा सायकॅट्रिस्टकडे जातात, जे त्यांचे टेस्ट करतात. त्यावरून कळतं की हा आजार आहे का, किती लेवलचा आहे, माइल्ड आहे, मॉडरेट आहे, त्यांना शाळेत शिकण्यासाठी काय वेगळ्या पद्धतीच्या सपोर्टची गरज आहे. आणि हे जे वेगळेपण आहे ना, आम्ही आजार म्हणत नाही, हे एक वेगळेपण आहे मुलांमधलं जे आता खूप जास्त प्रमाणात दिसून येतं. भारतामध्ये ह्याचा अवेअरनेस काहीच नाही आहे असं म्हणता येईल. ज्या शाळांमध्ये ट्रेनिंग दिलं जातं त्या टीचर्स ओळखू शकतात, पण अदरवाईज ह्याचा अजिबात आपल्याकडे नॉलेज नाही आहे किंवा अवेअरनेस नाही आहे. तर ह्या पद्धतीच्या मुलांना आम्ही वेगळ्या प्रकारचं शिक्षण देतो किंवा त्यांना जास्ती ब्रेक्स लागतात. प्रत्येक आता आपल्याकडे स्कूलमध्ये लेक्चर्स असतात किंवा पिरियड्स असतात, प्रत्येक एक पिरियड नंतर त्यांना 5 मिनिटाचा ब्रेक हवा असतो की बाहेर जाऊन मोकळ्या व्हावा आणि मग परत येऊन त्यांचा फोकस अभ्यास. तर हे त्यांची गरज आहे, त्यांची गरज आहे. ते एक्झाम पेपरमध्ये 3 तास नाही बसू शकत. बरोबर. किंवा एक्झाम रूममध्ये जर 100 मुलं असतील तर ते फोकस नाही करू शकत. पण थेरपी नंतर ही मुलं बरी होतात असं मी ऐकलं. म्हणजे मे बी सायकोलॉजिस्टवरच ते डिपेंड असतं की किती महिने किंवा एखादं वर्ष थेरपी आणि ते सेशन्स घ्यायचे आणि मग ती बऱ्याच वेळा ती मॅनेजेबल होतात असं मी ऐकलं. एक्झॅक्टली. आता मॅनेजेबल म्हणजे हा असा आजार नाही आहे की तो माझ्यात आहे, तो काढून टाकता येत नाही. हेच त्याच्यासाठी आज एन्व्हायरमेंटल चेंजेस करण्याची खूप गरज असते. ही मुलं ओळखली जाऊन त्यांना सर्टिफिकेट्स दिले जातात की ह्यांना हा आजार आहे किंवा ही वेगळी पद्धत ह्यांची तुम्ही वावरण्याची आहे. तर त्यांच्यासाठी वेगळे स्पेशल रूम्स, एक्झाम हॉल्स देणे, त्यांना अभ्यास करण्यामध्ये ब्रेक्स देणे, त्यांच्यासाठी सेन्सरी टॉईज ठेवणे किंवा जिथे नॉईज कॅन्सलेशन करू शकतो तिथे त्यांना आवाजाने सुद्धा खूप डिस्ट्रॅक्ट होऊ शकतात. आणि ह्या पद्धतीचे सिस्टम्स जर का लावले तर त्यांचं हे ADHDचं जे प्रेझेंटेशन आहे ते मॅनेज करू शकतो पूर्णपणे. ते एका लेवलनंतर कोपअप करतात, शिकतात, ट्रेन करतात स्वतःला की ह्याचा परिणाम कमीत कमी व्हावा आपल्या परफॉर्मन्सवर. अजून एक गोष्ट इंटरेस्टिंग अशी आहे की युवक अत्यंत हुशार असतात. मी म्हणणार त्यांच्या स्वदेवी जर घेतलं आणि त्यांना त्या लागणारा सपोर्ट जर दिला तर ते खूप खूप हाय पोटेन्शियल मुलं असतात. ADHD हे एन्व्हायरमेंटवर बेसिस आहे का हे जेनेटिक म्हणजे अनुवंशिक आहे? जसं ऑटिस्टिक मुलं आपण म्हणतो की ऑटिझम कशामुळे होतो हे अजूनपर्यंत ॲक्च्युली कळलेलं नाही आहे. इट मे बी एन्व्हायरमेंटल म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीवर आहे किंवा म्हणजे म्हणतो की लॅक ऑफ ऑक्सिजन एखाद्या जन्माच्या वेळेला मिळाल्यावर होतो असं एक पेपर्समध्ये हे झालेलं आहे. पण ADHD पण तसंच काही आहे का? येस. आता ADHD म्हण, ऑटिझम म्हण किंवा लर्निंग डिसेबिलिटीज ह्या ज्या 3 गोष्टी आहेत ह्याला एक अंग्रेजा टर्म आहे न्यूरोडायव्हर्सिटी. म्हणजे ज्यांचं ब्रेन वेगळ्या पद्धतीने वायर्ड आहे ओके असं म्हणतात. तर आपण कुठलाही आजार म्हणत नाही, डिसॅबिलिटी म्हणत नाही, कारण हे वेगळ्या पद्धतीने वायर झालेलं ब्रेन आहे. ओके. तर ह्या मुलांना हा कशामुळे होतो, आता सायन्स इथेपर्यंत पोचलं की हे कशामुळे होतं ह्याच्यापेक्षा त्यांना कसा सपोर्ट द्यायला पाहिजे यांच्यावरती जास्त फोकस आहे. आणि कशामुळे होतं ह्याची बरीच कारणं असू शकतात आणि
हे कशामुळे झालं ह्यावरती कोणीही जास्त वेळ पैसा खर्च करण्यापेक्षा त्यांना सपोर्ट कसा केला पाहिजे ह्याच्यावरती फोकस जास्त करायला पाहिजे. आणि हा प्रिव्हेंट होऊ शकतो का तर नाही. ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडणार आहेत. एन्व्हायरमेंटल असू शकतात, जेनेटिक असू शकतात. आणि पण माझ्या म्हणजे आता माझे कॉलिग्स जे आहेत जे 40-50 वर्षाचे आहेत त्यांना 30व्या वर्षी डायग्नोसिस झाला की त्यांना ऑटिझम आहे, किंवा 40व्या वर्षी डायग्नोज झाला की मला ऑटिझम आहे. आणि ते त्यांनी त्यांच्या मुलाकडून त्यांना 10 वर्षाची मुलं आहेत. 10 वर्षाच्या मुलाला जेव्हा डायग्नोज झालं तेव्हा मला कळलं की अरे हे मला सुद्धा माहिती. आजपर्यंत आपण त्या गोष्टी दाबत आलो आहे. जरी आपल्याला भारतीय समाजामध्ये हे एवढं दिसत नसेल तरी तिकडे खूप जास्त प्रमाणामध्ये हे आहे, कारण की तिथे अवेअरनेस. पण आता ऑटिझम म्हणशी ADHD ह्याचे जे क्लासिक काही सिम्टम्स आपण म्हणतो की पॅरामीटर्स किंवा एक म्हणतो ना एक अलार्मिंग सायन्स असतात किंवा एक फूडस्टेप्स असतात की हे 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 असे तर आपण म्हणतो की हे ऑटिझम आहे किंवा एक ADHD आहे. तर आई बाबांनी जेव्हा मूल जन्माला येतं त्यानंतर जसे आपण म्हणतो की त्याचे माइलस्टोन्स असतात, येस, ते चेक करून कसं ओळखावं की माझ्या बाळाला ऑटिझम किंवा म्हणजे त्यांनी लवकरात मुलांना थेरपीज मिळते. येस, डेफिनेटली. आता मला वाटतं स्कूल्समध्ये आणि पेरेंट्समध्ये हा अवेअरनेस करण्याची खूप गरज आहे. ह्याचे खूप सिम्पल आणि कॉमन सिम्टम्स असे असतात. तर ऑटिझम हा कम्प्लिटली वेगळा विषय सांगून आणि ADHD सुद्धा खूप म्हणजे थोडक्यात सांग, पण एक त्यांचे छोटेसे 2-3 हे असे पॅरामीटर्स आहेत त्यांनी आईबाबांना सोपंच आहे. ॲटलिस्ट त्यांच्या पेडियाट्रिशियनकडे जाऊन तर ते एकदा चेक करतील म्हणजे मुलांना त्या फायदा होईल, पुढे जाऊन त्रास होणार नाही. बरोबर आहे. तर ऑटिझमनी सुरुवात करते कारण त्यांचे खूप ठळक दिसणारे सिम्टम्स असतात. ऑटिझम असलेल्या मुलांमध्ये त्यांना एक पॅटर्न लागतो नेहमी, की रिपिटेटिव्ह ॲक्शन्स किंवा रिपीटेड पॅटर्न्स दिसतात. ते एखादी ॲक्शन कॉन्स्टंटली करत राहतात किंवा एखादा शब्द सतत म्हणत राहतात. अच्छा, आणि बरेचदा ह्यांना डेव्हलपमेंटल डिलेज सुद्धा असतात. ओके. जे डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स असतात की उभे किती महिन्याचे असताना राहिले, चालायला कधी शिकले, टॉयलेट ट्रेनिंग कधी झालं, ह्या गोष्टींमध्ये येणारे जे डिलेज असतात त्याचे ते सुद्धा एक सिम्टम असू शकतात. नॉईज, कुठल्याही सेन्सरी म्हणजे आपले जे 5 सेन्सेस आहेत ऐकणे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ऐकणे आणि टेक्स्चर्स, त्यांना सिव्हिअर त्रास होतो. ओके. की म्हणजे एक जर का खूप मोठा आवाज असेल तर तो अजिबात सहन होत नाही. कानावर हात ठेवून ते अतिशय डिस्टर्ब होतात किंवा रडायला लागतात किंवा ते सहनच होत नाही. तर हा एक खूप मोठा त्यांचा सांगितलेला आहे. त्यानंतर टेक्स्चर्स सहन होत नाहीत, की तोंडात सुद्धा काही पदार्थ त्यांना अजिबात आवडत नाही, ओके. जातच नाही. तर ही एक त्याची साईन आहे. अंगावरती घातलेले कपडे जे असतात ते सुद्धा काही कॉटनच फक्त चालतं किंवा असं काही खरखरीत असेल तर त्याचा खूप जास्त त्यांना त्रास होतो. तर हे त्यांचे त्यानंतर आय कॉन्टॅक्ट कधीही करत नाहीत, जे लहान मुलांमध्ये पाठी दिसण्यात येतात. येस, लहान मुलांमध्ये जास्त, कारण की टेक्स्चर्स त्यांना लगेच त्रास देतात. ओके. काही लोकांना वाळू नाही चालत किंवा तुम्ही जर बीचवर गेला तर वाळूने त्यांना खूप जास्त त्रास होत असेल. असं कुठल्याही प्रकारचे टेक्स्चरमुळे त्रास होतोय, आवाजामुळे त्रास होतोय, डेव्हलपमेंटल डिलेज आहेत, आय कॉन्टॅक्ट अजिबात नाही आहे, काही केलं तरी आय कॉन्टॅक्ट नाही करत. ओके. कितीही वय मोठं झालं तरी आय कॉन्टॅक्ट नाही करत. त्यांचं नाव घेऊन त्यांना बोलावल्याशिवाय त्यांच्या लक्षात येत नाही की आपण काय बोलतोय. आणि जशी थोडी मोठी व्हायला लागते प्रत्येक गोष्ट ती लिटरल सेन्समध्ये घेतात ही मुलं. म्हणजे आपण एखादा वाक्प्रचार वापरला किंवा म्हण वापरली ती त्यांना शब्दशः अर्थ घेणे, हो, हा एक त्याचा खूप मोठी साईन आहे ऑटिझमची, की जे लोक शब्दशः अर्थ घेतात त्याच्या मागचा अर्थ आहे तो कळत नाही. ओके, आलं लक्षात. तर हे एक खूप कॉमन सिम्पटम आहे ऑटिझमचा. आणि तर हे झाले ऑटिझमचे सिम्पटम्स. त्यानंतर येतात ADHDचे.
ADHDमध्ये मुलं अतिशय हायपर ॲक्टिव्ह असतात. ह्याच्यामध्ये हायपर ॲक्टिव्हिटी आणि इम्पल्सिव्हनेस म्हणजे न विचार करता जे ज्याला आपण मराठी शब्द हरीपणा जो म्हणतो आपण की कुठलीही गोष्ट न विचार करता करणे. हा म्हणजे त्याचे परिणाम काय होतील वयाचे नाही म्हणजे मला लागू शकतं पण मला हे इथून उडी पाहिजे. करेक्ट. हे साधं सोपं म्हणजे जे आपण ज्याला मी म्हटलं तसं मस्तिको ज्याला म्हणतो किंवा आई धपाटे मारते ही इंडियामध्ये हेच होतं आपल्याकडे त्या नॉर्मल म्हणजे मस्ती करतो पण हे सिम्पटम आहे. ही डेफिनेटली सिम्पटम आहे की आपल्या इम्पल्सेसवरती ते कंट्रोल नाही करू शकत. पण ही मुलं हुशार असतं. बरेचदा ही मुलं खूप हुशार असतात अच्छा पण त्यांना त्यांचे इम्पल्सेस कंट्रोल किंवा चॅनलाइज ते ट्रेनिंग्स द्यावतात. दुसरी गोष्ट असते फोकस. कॉन्सन्ट्रेशनमध्ये त्यांच्या खूप वेळ कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत. त्यांचा जर नॉर्मल लोकांचा कॉन्सन्ट्रेशन स्पॅन हा 45 मिनिट्स असतो तर ह्या मुलांचा 15 ते 20 मिनिट. त्याहून जास्त त्यांना एका जागी बसणं हे खूप अवघड असतं आणि म्हणून आता फिजिट टॉईज आलेले आहेत. हो जर का तुम्ही बाजारात गेला तर बरेच फिजिट टॉईज आले किंवा पेननी हे करत बसणे त्याच्याने त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढतं. तर हे करत असताना त्यांचा कुठलं काम दिलं तर ते चांगल्या पद्धतीने करू शकतात. हे सगळ्यात कॉमन सिम्पटम्स झाले. पण ADHD थोडंसं वय वाढायला लागतं. 1, 2, 3, 4 ह्या वयामध्ये तो जास्त जाणून येतो. ऑटिझम त्याच्याही आधी तू सायकोलॉजी झालीस तू डॉक्टर झालीस बेसिकली PhD केलेली असते आणि ते तू पुण्यातून केलेस तर मला हेच विचारायचं आहे की आत्ताची जी मुलं आता कारण सायकोलॉजी हे खूप बूमिंग म्हणेन मी बूमिंग सेक्शन म्हणजे सगळेच जण करत कारण मेंटल हेल्थ आता लोकांना अवेअरनेस आलेला आहे. तर मला हे विचारायचं होतं की भारतातून करून परदेशात जाणे का परदेशात करून तिथे स्थायिक होणे म्हणजे कारण सगळीकडे आता फार आलेलं आहे की माझं मूल परदेशात जाऊन शिकतंय किंवा प्रत्येकाचं मुलं म्हणजे 10मधली 4 घरातली मुलं परदेशात जाऊन शिकत आहेत. पण खरंच हे गरजेचं आहे का आणि काय फरक आहे म्हणजे इथे शिकून तिथे जाण्यात काय फायदा आहे माझा विचार. एक लक्षात घ्या की मी हे स्पेसिफिकली सायकोलॉजी ह्या फील्डबद्दल सांगते. येस ऑफकोर्स जनरल बाकीच्या फील्डबद्दल नाहीच आपण नाही सांगत आहे. सायकोलॉजीमध्ये मी सांगेन कारण माझं पूर्ण शिक्षण पूर्ण ट्रेनिंग हे इंडियामध्ये झालं आहे आणि त्यानंतर मी UK जाऊन आता प्रॅक्टिस करते. तर मी सांगेन की इंडियामधनं जे ट्रेनिंग आहे हे उत्कृष्ट पद्धतीचं आहे. इंडियामध्ये ज्या पद्धतीचं ट्रेनिंग मिळतं ते खूप सुंदर आहे कम्पेअर टू फॉरेनमध्ये शिकण्याचा. त्याचा एक चांगला भाग हा आहे की इंडियामध्ये आपल्याला स्पेशलायझेशनपेक्षा सगळ्या गोष्टींवरती काम करायला शिकवतात. तर माझ्याकडे स्टुडंट्स आले तरी मी काम करू शकते, सिनियर सिटीजन्स आले करू शकते, सिव्हिअर केसेस आले, क्लिनिकल केसेस आले ते करू शकते. ह्याच्यासाठी इंडियन सिस्टीम आपल्याला तयार करते. त्या उलट UK एक म्हणजे एका गोष्टीवरती जास्त फोकस दिले जातात तो आणि तुम्ही एकाच थेरपीमध्ये स्पेशलायझेशन करता. त्या विरुद्ध इंडियामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टींचं एक्सपोजर दिलं जातं आणि त्यातून तुम्ही चूज करू शकता की मला अमुक थेरपी आवडते त्यावरती काम करते किंवा स्पेशलायझेशन. येस. दुसरी गोष्ट अशी की खर्च हा सगळ्यात मोठा भाग आहे की अफाट खर्च करून तुम्ही UKला जाऊन जेव्हा शिकता त्यावेळेला तिथे जॉब गॅरंटी खूप कमी आहे. त्यामुळे विरुद्ध तुम्ही जर इंडियामध्ये शिकला तर त्यापैकी 5% अमाऊंटमध्ये तुमचं अख्खं शिक्षण करून तुम्हाला तुमचा लायसन्स UKमध्ये कन्वर्ट करून घेता येतो आणि ते करून घेण्याची पद्धत खूप सिस्टमॅटिक आहे, सोपी आहे आणि तुम्ही हे करू शकता. ही गोष्ट माहिती नसते सगळ्यांना आणि त्यामुळे लोक मास्टर्स करायला किंवा इथे मास्टर्स करून मी एखादी UKमधून डिग्री घेतो ती डिग्री घेण्याची काहीही गरज नसते आणि त्याचा काय उपयोगही नसतो. आज मी इतक्या लोकांना काउन्सिलिंग ह्या बाबतीत स्पेशली केलं आहे की मी UKमधून मास्टर्स केलं पण आता मला काहीच नाही मिळत आहे.
कारण UK मास्टर्स डिग्री ही लायसन्स देतच नाही तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला 3 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएशन सायकॉलॉजीमध्ये डॉक्टरेट करावी लागते, ज्याची ॲडमिशन प्रोसेस अतिशय अवघड आणि खर्चिक. त्यानंतर तुम्ही हीच गोष्ट जर का प्रायमरी डिग्री इंडियामध्ये केली तर तुम्हाला लायसन्स मिळतो आणि तो तुम्ही कन्वर्ट करून तिकडे काम करू शकता. म्हणजे मी मास्टर्स इंडियामधून करून म्हणजे भारतातून करून UK गेले तर मला तिथेही पुढच्या परीक्षा किंवा हे करून जॉब मिळू शकेल. मी ऐकलं की जे UK शिकलेले आहेत म्हणजे जे हार्ड फील्ड्स किंवा काही असं कोणाला मी म्हणजे हे करत नाही आहे त्याबद्दल, प्रत्येकाचा चॉईस आहे. पण मी ऐकलं की बरेच वेळा UK केल्यावर पण तुला हेल्थकेअर वर्कर म्हणजे नर्सच्या दर्जाचं काम तिथे मिळतं, पण तू जर भारतातून करून गेलीस तर तुला एक डॉक्टरचा दर्जा दिला जातो. तर हे खरंच खरं आहे का? येस. आता खूप डिटेलमध्ये मी या गोष्टीच्या नाही जाणार, पण हे खरं आहे की तुम्ही जर का मी जसं म्हटलं तसं की मास्टर्स डिग्री UKमध्ये ही क्वालिफाईंग डिग्री नाही आहे. तर तुमच्याकडे फक्त मास्टर जी UKमधून केलेली आहे ती असेल तर तुम्हाला हेल्थकेअर असिस्टंट्सचा रोल मिळतो, जो की असा रोल असतो की तुम्ही पेशंट बरोबर त्यांच्या सोबतीने राहा, त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचा हा रोल असतो की नर्सिंग स्टाफच्या हाताखाली तुम्ही एक असिस्टंट म्हणून काम करता पेशंट्सना सपोर्ट करण्यासाठी. आणि तिथून ते करिअर बिल्ड व्हायला चालू होतं सायकॉलॉजीमध्ये, की तो एक्सपिरियन्स महत्त्वाचा की तुम्ही पेशंटना फेस टू फेस हँडल केला आहे. त्यानंतर तुम्ही असिस्टंट सायकॉलॉजिस्टचे रोल करता की सायकॉलॉजिस्टना असिस्ट करणे आणि त्यानंतर तुम्हाला डॉक्टरेटला ॲडमिशन मिळते. असा एक ट्रेनिंगचा पाथवे UK आहे. पण त्यामुळे तुम्ही इंडियामधनं मास्टर्स केलं तर ती एक क्वालिफाईंग डिग्री आहे, ज्याच्यानंतर तुम्हाला तुमचं लायसन्स कन्वर्ट करून सायकॉलॉजिस्ट ह्या लेवलवरती जॉब्स मिळू शकतात. आणि ह्याचं मुख्य कारण म्हणजे UK जे मास्टर्स डिग्रीज आहेत हे खूप रिसर्च फोकस्ड आहेत आणि 1 वर्षाचं मास्टर्स असतं UK. इंडियामध्ये 2 वर्षाचं मास्टर्स असतं आणि त्यातला 1 वर्ष पूर्णपणे तुम्हाला इंटर्नशिप्स आणि प्रायमरी एक्सपिरियन्स आणि हँड्स ऑन एक्सपिरियन्स दिला जातो. म्हणजे तिथे जाऊन पुन्हा मला स्वतःला सायकॉलॉजिस्टची गरज पडू शकते. हे सगळं प्रोसेस बघून बघता आणि खर्च बघता की आणि इथे आई-वडिलांना इथं खर्च परवडला पाहिजे. खूप छान उत्तर दिलं तू यासाठी, कारण आपल्या सगळ्या जे प्रेक्षक ऐकतायत त्यांना हे खूप महत्त्वाचं आहे की त्यांची मुलं ज्यांना बाहेर जाऊन शिकायचं आहे, स्पेशली सायकॉलॉजीबद्दल आपण बोलतोय म्हणून, की इथे शिका, भारतामध्ये जास्त चांगला एक्सपिरियन्स मिळतो. येस. आणि शेवटचा मला एक प्रश्न विचारायचा आहे की आयुर्वेदामध्ये तुझं जे ब्रँड आहे, जिथे तुझं हे सायकॉलॉजीचं जे क्षेत्र आहे आणि जे तुझं की त्याच्यावरून सगळं ऑपरेट करतेस, त्याच्यावर लोकांना जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तुला तर कसा करावा? येस. तर आयुधा माइंड केअर म्हणून माझा क्लिनिक आहे. आत्ता आमचे 3 ठिकाणी क्लिनिक्स आहेत, सांगली, कोल्हापूर आणि पुण्यामध्ये. आणि आपण ग्लोबल NRIसाठी सर्व्हिसेससुद्धा प्रोव्हाइड करतो. ayudhaMindCare.com म्हणून वेबसाईट आपली, तिथे या किंवा आमच्या तुम्ही जर गुगल केला तर तिथे फोन नंबरसुद्धा आहेत, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही सेशन्स बुक करू शकता. सई, आज तू आलीस आणि आज तू इतके सुंदर टिप्स दिलेस आम्हाला किंवा महत्त्वाची माहिती दिलीस आपल्या प्रेक्षकांसाठी की कधी गेलं पाहिजे किंवा कुठल्या गोष्टीवर गेलं पाहिजे. म्हणजे नॉर्मल स्ट्रेस असेल, आपल्या रिलेशनशिपमध्ये इश्यूज असतील, ब्रेकअप्स किंवा साधा पैशाचा स्ट्रेस असेल तर पहिले तुम्ही सायकॉलॉजिस्टला भेटा. अगदी टोकाचं पाऊल किंवा भूमिका घेऊ नका, ती जास्त महत्त्वाची आहे. तर ही खूप छान झालेलं. आणि तुम्हाला जर खरंच संहिता किंवा आयुर्वेदा माइंड केअरमध्ये जाऊन काही समुपदेशन किंवा एक फोन करून जस्ट काही विचारायचं असेल किंवा एक गायडन्स घ्यायचं असेल तर मी म्हणेन तुम्ही नक्कीच जा. डिस्क्रिप्शनमध्ये आपण सगळे डिटेल्स देणार आहोत. थँक्यू सई आल्याबद्दल. थँक्यू सो मच. खूप छान झाला कार्यक्रम आणि खूप वेगळे विषय आपण घेतले. जनरांचे डिप्रेशन, स्ट्रेसबद्दल बोललं जातं, त्या उलट आपण खूप वेगळे OCD, ऑटिझम हे इश्यूज घेतले, त्यामुळे खूप छान वाटलं. थँक्यू.